नमस्कार, संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी अतिशय पौष्टिक अशी सोया चंक्सची रेसिपी बनवणार आहे। चला रेसिपीला सुरुवात करूया। चटपटीत सोया चंक मसाला बनवायचा आहे। त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करत ठेवते। पाण्याला उकळी आली आहे। तेल घालून घेते। थोडंसं मीठ, नंतरच्या प्रोसेसमध्ये मीठ जरा प्रमाणातच घालायचं आहे। येथे मी जवळजवळ 100 ग्रॅम सोया चंक घेतलेले आहे आणि धुवून घेतलेले आहे। आता हे उकळीच्या पाण्यात घालून घेते। आता हे सोया चंक 5 ते 7 मिनिटे मी बॉईल करून घेत आहे। बरोबर 5 मिनिटे झालेले आहे। हे सोया चंक्स छान फुलून आलेले आहेत। हातावर असे प्रेस करून बघायचे। सोया चंक मधलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि बाउल मधलं पाणी सुद्धा मी फेकून दिलेलं आहे। आता ह्या सोया चंक मध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे। हे नॉर्मल पाणी आहे। थंड होण्यासाठी मी पाणी घालते। हे सोया चंक्स थंड झाल्यावर मी पिळून घेणार आहे। व्यवस्थित मी पाणी काढून घेतलेलं आहे। फोडणीची तयारी करायची। तेल घालते। तेल गरम झालं आहे। जिरे घालते। हिरवी मिरची मी स्लांटिंग मध्ये कापून घेतली आहे। साधारण 2 मिरच्या घेतल्या आहेत। 2 मीडियम साइजचे कांदे कापून घेतले। कांद्याचा छान क्रंचीनेस लागला पाहिजे। आलं लसूण पेस्ट घालते। 1 मिनिट मी ही आलं लसूण पेस्ट परतून घेते, थोडा कच्चेपणा जाण्यासाठी। आता भाज्या घालते। 1 गाजर बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। 1 शिमला मिरची, 1 मीडियम साइजचा टोमॅटो। 2 मिनिटे व्यवस्थित परतून घेतलंय। आता ह्यावर थोडी हळद, लाल मिरची पावडर 1 चमचा। येथे मी चिकन मसाला 1 चमचा आणि अर्धा टीस्पून मी गरम मसाला घेतला आहे, तो घालून घेते। चवीप्रमाणे मीठ। ऑलरेडी आपण सोया चंक बॉईल करताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे मिठाचं प्रमाण व्यवस्थित घालायचं आहे। मिक्स करून घेते व्यवस्थित। आता आलं लसूण पेस्ट बनवून घेतली होती मिक्सरच्या जारमध्ये। आता मी पाणी घालून ते पाणी या मसाल्यामध्ये टाकत आहे। अजून थोडंसं पाणी ॲड करते। झाकण ठेवते। झाकण काढते। आता 1 चमचा मी धणेपूड आता घालून घेत आहे। सोया चंक्स, व्यवस्थित आता मिक्स झाले आहे करून। 2 मिनिटे आता झाकण ठेवते। झाकण काढते। आता छान रसरशीत चटपटीत असे हे सोया चंक्स तयार झालेले आहे। सर्विंग बाउलमध्ये आता मी काढून घेते। सुरेख दिसत आहे ना? आता त्यावर थोडी मी कांद्याची पात घालून घेते। अतिशय पौष्टिक असे हे सोया चंक्स तुम्ही
पोळीसोबत खाऊ शकता किंवा नुसतेसुद्धा खाऊ शकतात. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. धन्यवाद.